दैनंदिन जीवनात दशांश अपूर्णांकांचा काय उपयोग होतो बरं? आपण दशांश अपूर्णांक का शिकायचे? त्यांचं गणन करणं सोपं आहे. रोजच्या व्यवहारात आपल्याला अंतर, वस्तुमान अर्थात वजन, आकारमान यांचं मापन करावं लागतं. त्यांची एककं ही पुढील प्रमाणे आहेत. आपण अंतर हे किलोमीटर, मीटर किंवा सेंटीमीटर मध्ये मोजतो. वस्तुमान अर्थात वजन आपण किलोग्रॅम, ग्रॅम, मिलीग्रॅम यामध्ये मोजतो. आकारमान किंवा घनता आपण लिटर किंवा मिलीलिटर मध्ये मोजतो. ही सर्व एककं दशमान मापन पद्धतीतली आहेत. ती आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात वापरली जातात. साधारणपणे मापनासाठी मिलीमीटर, सेंटीमीटर, मीटर आणि किलोमीटर ही एककं अंतर आणि उंची यासाठी वापरली जातात. तर लिटर हे एकक आकारमान किंवा घनता यासाठी वापरलं जातं. मीटर हे लांबी आणि उंचीचं मूळ एकक आहे. ग्रॅम हे वस्तुमान अर्थात वजन याचं मूळ एकक आहे. आता लांबीच्या वेगवेगळ्या एककांमधील परस्पर संबंध आपण पाहूया. ही सर्व एककं दशमान मापन पद्धतीतली आहेत. यात ग्रॅम, मीटर आणि लिटर ही अनुक्रमे वस्तुमान, अंतर आणि आकारमानाची मूळ एककं मानली जातात. त्यापासून तयार केलेली मोठी एककं त्यांच्या 10-10 पटीने वाढतात आणि लहान एककं 1 दशांश पटीत लहान होतात. पुढील तक्त्याचं निरीक्षण करा. राशी. किलो किंवा हजार या राशीला अंतरामध्ये 1 किलोमीटर किंवा 1000 मीटर असं मोजलं जातं आणि वस्तुमानात त्याला किलोग्रॅम मध्ये मोजलं जातं. हेक्टो किंवा शतक या राशीला अंतरामध्ये 1 हेक्टोमीटर अर्थात 100 मीटर असं मोजलं जातं. डेका किंवा दशक या राशीला अंतरामध्ये 1 डेकोमीटर अर्थात 10 मीटर असं मोजलं जातं. अंतराच्या मापनाचं मूळ एकक हे मीटर आहे आणि वस्तुमानाच्या मापनाचं मूळ एकक हे ग्रॅम आहे. डेसी किंवा दशांश राशीसाठी अंतरामध्ये 1 डेसीमीटर अर्थात 1/10 मीटर असं मोजलं जातं. सेंटी किंवा शतांश राशीसाठी अंतर हे 1 सेंटीमीटर अर्थात 1/100 मीटर इतकं मोजलं जातं. मिली किंवा हजारांश राशीसाठी अंतर म्हणजे 1 मिलीमीटर म्हणजेच 1/1000 मीटर इतकं मोजलं जातं. किलो किंवा हजारच्या राशीसाठी आकारमानात किलो लिटर हे एकक वापरलं जातं. आकारमानाच्या मापनाचं मूळ एकक म्हणजे लिटर आहे. डेसी किंवा दशांश राशीसाठी आकारमानात डेसीलिटर हे एकक वापरलं जातं. मिली किंवा हजारांश राशीसाठी आकारमानात मिलीलिटर हे एकक वापरलं जातं. आता लांबीचं एकक समजून घेऊया. लांबीचं पायाभूत एकक जर मीटर घेतलं तर वरच्या तक्त्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की मीटरपेक्षा मिलीमीटर आणि सेंटीमीटर हे लहान आहेत आणि किलोमीटर हे मोठं एकक आहे. म्हणूनच 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर आणि 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर. त्यामुळे मोठ्या एककातून लहान एककात आणि लहान एककातून मोठ्या एककात रूपांतर करणं सोपं जातं. लहान एककांमधून मोठ्या एककात रूपांतर करण्यासाठी आपण भागाकार करतो आणि मोठ्या एककामधून छोट्या एककात रूपांतर करण्यासाठी आपण गुणाकार करतो. आपण काही उदाहरणं सोडवूया. रिकाम्या जागा भरा. 10 वह्यांच्या गठ्ठ्याची जाडी 10 सेंटीमीटर आहे, म्हणून एका वहीची जाडी टिंब मिलीमीटर इतकी असेल. सूचना: उत्तर शोधण्यासाठी सुरुवातीला मिलीलीटर मध्ये रूपांतर करून घ्या. आता 10 वह्यांची जाडी बरोबर 10 सेंटीमीटर म्हणजेच एका वहीची जाडी 1 सेंटीमीटर म्हणजेच 10 मिलीमीटर.
सेंटीमीटर या मोठ्या एककातून मिलीमीटर या छोट्या एककात रूपांतर करताना आपण गुणाकार केला, त्यामुळे एका वहीची जाडी 10 मिलीमीटर इतकी आली. 10 खोड रबरांच्या पॅकेटची उंची 5 सेंटीमीटर आहे, तर प्रत्येक खोड रबराची जाडी टिंब मिलीमीटर इतकी असेल. 5 सेंटीमीटर बरोबर 50 मिलीमीटर. आता 50 मिलीमीटर भागिले 10 बरोबर 5 मिलीमीटर. त्यामुळे प्रत्येक खोड रबराची जाडी 5 मिलीमीटर इतकी आहे. सायकलचं चाक एका फेरीत 2 मीटर अंतर पार करतं, तर अशा 600 फेऱ्यांमध्ये किती अंतर कापेल? टिंब किलोमीटर. 600 फेरे गुणिले 2 मीटर बरोबर 1200 मीटर अंतर. 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर. त्यामुळे 1200 मीटर बरोबर 1200/1000 किलोमीटर अर्थात 1.2 किलोमीटर. त्यामुळे सायकल 600 फेऱ्यांमध्ये 1.2 किलोमीटर अंतर कापेल. मीटरचे किलोमीटर करताना म्हणजे लहान एककातून मोठ्या एककात रूपांतर करताना आपल्याला भागाकार करावा लागतो. मीराच्या पेन्सिलची लांबी 10.5 सेंटीमीटर आहे, तर सोहनच्या पेन्सिलची लांबी 121 मिलीमीटर आहे. यात कोणाच्या पेन्सिलची लांबी कितीने जास्त आहे ते सांगा बरं. मीराची पेन्सिल 10.5 सेंटीमीटर, सोहनची पेन्सिल 121 मिलीमीटर. दोन्ही पेन्सिलची लांबी आपण मिलीमीटर मध्ये करून घेऊ. यासाठी मीराच्या पेन्सिलच्या लांबीचं रूपांतर 10.5 सेंटीमीटर मधून मिलीमीटर मध्ये करूया. म्हणजेच मोठ्या एककातून लहान एककात रूपांतर करताना गुणाकार करूया. 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. त्यामुळे 10.5 सेंटीमीटर गुणिले 10 बरोबर 105 मिलीमीटर. आता आपण या दोन्ही मधला फरक बघूया. 121 मिलीमीटर सोहनची पेन्सिल, 105 मिलीमीटर मीराची पेन्सिल. त्यामुळे सोहनची पेन्सिल मीराच्या पेन्सिलपेक्षा 16 मिलीमीटर म्हणजेच 1.6 सेंटीमीटरनी मोठी आहे. आता वस्तुमानाचं अर्थात वजनाचं एकक आपण समजून घेऊया. वस्तुमानाचं अर्थात वजनाचं मूळ एकक ग्रॅम हे आहे. आपण काही उदाहरणं सोडवूया. एका बॅगेचं वजन 1055 ग्रॅम आहे. म्हणजे किती किलोग्रॅम आहे? ग्रॅम हे लहान एकक आहे आणि किलोग्रॅम हे मोठे एकक आहे. 1000 ग्रॅम बरोबर 1 किलोग्रॅम. आपण भागाकार करूया. 1055 भागिले 1000 बरोबर 1.055 किलोग्रॅम. त्यामुळे बॅगचं वजन 1.055 किलोग्रॅम इतकं आहे. एका फळांच्या टोपलीचं वजन 2.5 किलोग्रॅम आहे. म्हणजे ती किती ग्रॅम आहे? किलोग्रॅम या मोठ्या एककातून ग्रॅम या लहान एककात आपल्याला रूपांतर करायचं आहे. त्यामुळे आपण आता गुणाकार करूया. 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. त्यामुळे 2.5 किलोग्रॅम म्हणजे 2.5 गुणिले 1000 बरोबर 2500 ग्रॅम. त्यामुळे फळांच्या टोपलीचं वजन 2500 ग्रॅम इतकं आहे. रागिणीने 3 किलो 350 ग्रॅम बटाटे, 2 किलो 50 ग्रॅम कांदे आणि अर्धा किलो टोमॅटो घेतले. तर भाज्यांचं एकूण वजन किती झालं? बटाटे 3 किलोग्रॅम 350 ग्रॅम म्हणजेच 3.350 किलोग्रॅम. कांदे 2 किलोग्रॅम आणि 50 ग्रॅम. आता 50 ग्रॅमचे किलोग्रॅम मध्ये आपण रूपांतर करूया. 50/1000 बरोबर 0.050 किलोग्रॅम. त्यामुळे कांदे 2.050 किलोग्रॅम इतके आहेत. टोमॅटो अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम इतके आहेत. म्हणजेच
500/1000 बरोबर 0.500 किलोग्रॅम इतके आहेत. त्यामुळे आता एकूण वजन आपण करूया. 3.350 किलो बटाटे अधिक 2.050 किलो कांदे अधिक 0.500 किलो टोमॅटो याचं एकूण वजन होईल 5.9 किलोग्रॅम. त्यामुळे भाज्यांचं एकूण वजन 5.900 किलोग्रॅम इतकं आहे. आता आपण आकारमान किंवा घनता याचं मूळ एकक लिटर आहे ते समजून घेऊया. काही उदाहरणं सोडवूया. सुनीतानी 1 लिटर 200 मिलीलिटर लिंबाचं सरबत तयार केलं. तिने एकूण किती मिलीलिटर सरबत तयार केलं? 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. त्यामुळे 1 लिटर 200 मिलीलिटर बरोबर 1000 मिलीलिटर अधिक 200 मिलीलिटर. त्यामुळे 1200 मिलीलिटर. सुनीतानी 1200 मिलीलिटर लिंबाचं सरबत तयार केलं. एका पाण्याच्या जगमध्ये 2 लिटर पाणी होतं. त्यातलं 1850 मिलीलिटर पाणी काढलं तर जगमध्ये आता किती पाणी शिल्लक राहिलं? पहिल्यांदा लिटरचं मिलीलिटर मध्ये रूपांतर करूया. म्हणजेच मोठ्या एककातून छोट्या एककात रूपांतर करताना गुणाकार करूया. 1000 मिलीलिटर बरोबर 1 लिटर. त्यामुळे 2 लिटर म्हणजेच 2 गुणिले 1000 बरोबर 2000 मिलीलिटर. यातलं 1850 मिलीलिटर पाणी आपण काढून घेतलं. त्यामुळे 2000 वजा 1850 म्हणजेच 150 मिलीलिटर पाणी जगमध्ये शिल्लक राहील. आपण काय शिकलो? मापनासाठी दशमान पद्धती अतिशय उपयुक्त आहे. लांबीसाठी मापनाचं पायाभूत एकक मीटर आहे. वस्तुमानासाठी ग्रॅम आहे. घनता किंवा आकारमानासाठी लिटर आहे. रकमेसाठी रुपये आणि पैसे हे एकक आहे. दशमान मापन 10च्या पटीत कमी होतात किंवा वाढत जातात. उदाहरणार्थ आपण ग्रॅम आणि 1000 ग्रॅम म्हणजे किलोग्रॅम या स्वरूपात मापन करू शकतो. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. द्रव पदार्थ छोट्या प्रमाणात मोजायचे झाले तर मिलीलिटर वापरलं जातं. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. आपण योग्य ती मापनं वापरतो. स्वाध्याय. योग्य उत्तराला गोल करा. 3 लिटर 225 मिलीलिटर. 3.225 लिटर किंवा 3.225 मिलीलिटर. 5 किलो 542 ग्रॅम. 5400 किलोग्रॅम किंवा 5.542 किलोग्रॅम. 5 किलोग्रॅम 400 ग्रॅम बरोबर 5400 किलोग्रॅम किंवा 5400 ग्रॅम. 7 मीटर 5 सेंटीमीटर बरोबर 705 सेंटीमीटर किंवा 750 सेंटीमीटर. 4 ग्रॅम 5 मिलीग्रॅम बरोबर 4005 मिलीग्रॅम किंवा 4.5 ग्रॅम.